नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2025 या वर्षामध्ये ग्रुप बी साठी आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने आज 4 जानेवारी 2026 रोजी झालेल्या परीक्षेतील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण घेऊन मी तुमच्या भेटीला आलेलो आहे. आज असं सांगता येईल मला की मी बहुत दिनापासून अशा प्रश्नपत्रिकेचं मी वाट पाहत होतो की यार थोडी क्वालिटी असली पाहिजे परीक्षेमध्ये, थोडा तरी दर्जा असला पाहिजे. आणि तशी अपेक्षा आज आयोगानं पूर्ण केली असं म्हणायला काही हरकत नाही. एक चांगला पेपर आहे आणि हे सोडवण्याची एक जर चांगली स्टाईल असेल तर वेळेच्या आत पेपर होईल. तर पहिला प्रश्न असा आहे, सलग 6 विषम संख्यांची सरासरी दिलेली आहे. मी इथे लिहितो असं, ए बी सी डी ई एफ, सलग 6 विषम संख्यांची सरासरी, त्यापुढे 3 विषम संख्यांची बेरीज जी एच आय. ओके. आता 6 संख्यांची सरासरी म्हणजे हे इथपर्यंत 6 संख्या आहे, यांचा सरासरी इथे येईल. अख्खी बेरीज 150 आहे, सरासरी किती आली? 25 आली. म्हणजे ही संख्या तुमची 26 झाली. ही इथं 28 झाली, ही इथं 30 झाली तुमची. पुढच्या संख्यांमध्ये हे 32, हे 34 आणि हे 36 झालं. 34 गुणिले 3 केल्याच्या नंतर तुम्हाला किती येते? 102 येईल. तर पुढच्या 3 संख्यांची सरासरी किती असेल? 102 असेल. ओके. या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे, या मालिकेतल्या 15 पदांची बेरीज विचारलेली आहे. पहिलं पद कुठलं आहे? 2, 3 आहे. पहिलं पद तुमचं 1, 2, 3 आहे. हे 3, हे 4 कटत जातील, 5 कटत जातील, कॅन्सल होत जातील. ते ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये. पहिलं पद म्हणलं तेव्हा 2 आहे. 15वं पद म्हणलं तेव्हा ते काय असेल? 16/17 असेल. राईट. यातला हा 3 पुढच्या 3 सोबत इकडला 16, इकडला 16 सोबत कटलेला असेल आणि हे 1/2 मायनस 1/17 असेल. याचा आन्सर 15/30, 15/34 एवढा आन्सर असेल याचा. किती असेल? 15/34 आन्सर असेल. ओके. जे एवढं लिहिण्याची आवश्यकता नाही. पहिलं पद म्हणलं तेव्हा 2 न सुरू झाली, तर 15वं पद म्हणलं तर 16 न सुरू होईल. याच्या पुढच्या गुणाकारामध्ये पुढचं पद आहे, त्याच्या 16च्या पुढे 17 असेल. राईट. इथले कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स एकमेकांसोबत ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये कॅन्सल होतील. याचा पहिला टर्म आणि त्याचा शेवटचा टर्म शिल्लक राहील. त्याचा शेवटचा टर्म मायनस मध्ये असेल. हे आन्सर असेल. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये त्यांचं म्हणणं काय, एका आयताचं मोजमाप करताना बाजू 5% वाढली आणि दुसऱ्या बाजूचं 10% कमी झाली, तर आयताच्या क्षेत्रफळावर होणारा परिणाम काय विचारले त्यांनी. राईट. तर 5% म्हणजे काय? अगोदर जर त्यांचं 20 असेल तर 5% वाढलं तर किती झालं? ते 21 झालं. राईट. 10% कमी झालं म्हणजे अगोदर 10 असेल, तुमचं 9 न कमी झालं, ते म्हणजे 1 न कमी झालं, 9 आले. यांचं क्षेत्रफळ तुमचं 20/200 झालं, त्याचे 189 झालं. किती कमी झालं तुमचं? 11 झालं. 200ला 11 कमी झाले तर 100ला 5.5 कमी होते. तर किती टक्क्याचा इफेक्ट जाणवतो तुमचा? 100ला 5.5 म्हणजे 5.5% कमी होईल. 200ला 11 कमी झाले तुमचे. 200ला जर 11 कमी झाले तर 100ला किती कमी होतील? 5.5 कमी होतील. 100ला 5.5 कमी होणं म्हणजे 5.5% कमी झालेला आहे. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये 10 पुस्तकांची किंमत किती रुपये होती? काय म्हणतात ते? 16 रुपये. त्यातली 2 पुस्तके सोडल्यास 8 पुस्तकांची किंमत 9.5 रुपये होते म्हणते. म्हणजे त्या 10 पुस्तकांची किंमत सरासरी 16 रुपये. 2 पुस्तकं बाजूला केली तर बाकीच्यांची किती झाली? 9.5 झाली. 9.5 म्हणजे प्रत्येकाची किती किती कमी झाली? तुमचे 6.5 6.5 असा 8 पुस्तकांचे कमी झाले. 6.5 असा 8 पुस्तकांचे म्हणजे 8 संघ 48 आणि 52 म्हणजे वरचे 52 रुपये कमी झाले 8 पुस्तकांमध्ये. आणि हे तर दोघांच्या डोक्यावरती किती आहे? 16 32 आणि 52 कितीचा फरक पडला तुमचा? 84 रुपयाचा फरक आहे त्या किमतीमध्ये. तर हे 2 पुस्तकांची किंमत 84 रुपयाच्या आसपास जाईल. त्यातल्या एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या 40% जास्त आहे म्हणते. हे 84 रुपये तुमच्या 2 पुस्तकांमध्ये आहेत. 10-40% म्हणजे एकाची किंमत जर 5 रुपये असेल तुमच्या, तर दुसऱ्याची किंमत किती होईल? एकाची किंमत जर 5 रुपये असेल तर दुसऱ्याची किंमत 2 जास्त म्हणजे 7 होईल. 7 आणि 5 12 भाग बरोबर 84.
12 भाग बरोबर 84 जर झाले तर एका भागाची किंमत तुमच्या 7 रुपये होईल. एक पुस्तक तुमचं 49 रुपयाचं असेल आणि दुसरं पुस्तक 35 रुपयाचं असेल. इनिश 35 रुपये आणि 49 रुपये कुठे आहेत बघा, 35 आणि 49. दिस इज द फर्स्ट ऑप्शन, राईट. तर पहिलाच ऑप्शन त्याचं काय असेल, करेक्ट असेल. कसं वर्कआउट होतं, 16 वरनं 9.5 वर आलं म्हणजे 6.5 कमी झाले ना, आणि 6.5 किती जणांची कमी झाली, 8 जणांची कमी झाली. 848 वरचे किती, 452 रुपये कमी झाले. झालेले कमी कुणासोबत असतील, ते दोन बाहेर जाणाऱ्या पुस्तकांसोबत असतील की ज्यांच्या डोक्यावर ऑलरेडी 16 होतं. ते 32 आणि 52 84 झालं. बाकीचं तर रेशो दिलेलं आहे 40% ना. आधी काय म्हणजे 40% म्हणजे 2/5. 5 रुपयाला 2 रुपये जास्त. एकाची किंमत 5 असेल तर दुसऱ्याची 7 होईल. 12 भाग बरोबर 84, 1 भाग बरोबर 7 35, 7 7 49. तर हे असं उत्तर असेल त्याचं, राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये एक चांगला प्रश्न दिलेला आहे. काय म्हणते पुढच्या प्रश्नामध्ये बघा, एका कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. उपकरणाची किंमत ठरवताना स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापारासाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापारासाठी 30% नफा अंतर्भूत करते. उपकरणांची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल असं विचारलं. जे स्वतःसाठी 10% म्हणजे हे कसं वर्कआउट करावं लागेल बघा. स्वतःसाठी 10%, तर हे असं होईल. 1 मिनिट, मी पेनचा रंग बदलतो. स्वतःसाठी 10% म्हणजे 10 रुपयाला 1 रुपया म्हणजे 11 रुपये होईल. घाऊक नफा 20% म्हणजे 20% म्हणजे 105. 5 रुपयाला 1 रुपया जास्त म्हणजे किती झाला तुमचा, 6 रुपये झाला. आणि 30% नफा किरकोळ व्यापारासाठी म्हणजे 30% म्हणजे 10 ला 3 म्हणजे हे 13. हे किती झालं तुमचा, यांचा गुणाकार 500 रुपये झाला. आणि हे गुणाकार जर केला तुम्ही 78 म्हणजे 15 ला 5 7 1 म्हणजे 858 झालं. म्हणजे 100 ला किती होईल तुमच्या, याला 5 न भागलं मी, याला 5 न भागलं तर 5 न भागणं म्हणजे 1600, 1716 म्हणजे तर 171.6 आलं. 71.6 ची वाढ झाली म्हणजे 71.6% वाढ ठेवावं लागेल. 71.6% वाढ करावी लागेल. दिस इज द आन्सर. काही अवघड नाहीये त्या गणिताला, राईट. काय करायचंय, 11 6 13चा गुणाकार पुढं 10 5 मग विषय संपला. काही अवघड नाहीये. आणि ह्या टेक्निक्स, हा प्रॉब्लेम अंकगणित या माझ्या पुस्तकामध्ये, याचा वरचा आवडेलचा प्रॉब्लेम पण अंकगणित या माझ्या पुस्तकामध्ये होता, राईट. त्याच्यानंतर काय म्हणलेलं बघा ह्याच्यामध्ये, चांगला क्वेश्चन आहे हा. प्रॉब्लेम तुमचं मेरिट डिसाईड करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, राईट. 86 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतोय की बाबा, 3 पुरुषांनी केलेल्या कामाची बराबरी ही 5 मुलांनी केलेल्या कामाच्या बरोबर आहे. 1 मिनिट, अरे यार, हा. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन जर करायचे तर M/C बरोबर त्यांचं गुणोत्तर काय, 5-3 होईल त्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर, राईट. आणि तसंच 5 महिलांनी केलेल्या कामाचं 8 मुलांनी, तर हे वुमेन टू चिल्ड्रन जर बघितलं आपण तर 8 वुमेन, सॉरी 5 महिलांनी केलेलं काम 8 पुरुषांनी केले, 5 महिलांनी केलेल्या कामाचं प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाच्या प्रमाण इतकं आहे, राईट. तर 12 पुरुष व 14 मुलांना, 12 पुरुष आणि 14 मुलांना ते काम करण्यास इतके दिवस लागतील, तर ते बघूयात आपण, ठीक आहे. तर आता यांचे कंबाईन आपण रेशिओ घ्यायचे. इथं 3 आहे, इथं 5 आहे. तर ह्याला 5 न मल्टिप्लाय करू, त्याला 3 न मल्टिप्लाय केलं आपण, तर काय होईल, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचं प्रमाण 5-15, 5 मुलांनी केलेल्या 5-15 बरोबर आहे. तसंच 5 महिलांनी 8-45 आणि कामाचे प्रमाण हे 8 मुलांनी केलेल्या कामाचे 8-45 इतके. जर ते काम करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात. मी काय करतो आता, त्यांचा काय म्हणते त्याला, इकडं 5 न गुणून घेऊ, MCW. आता याला 5 न गुणलं तर 25, हे 15 आलं. ह्याला 15 आणण्यासाठी 3 हे 8 24 आले. हे त्यांच्या कामाचं रेशिओ झालंय. तर काय म्हणतात त्यांनी, 12 पुरुष, एक पुरुष कितीचं काम करतो, 25चं. 12 गुणिले 25 300 झाले. हे 300 प्लस 14 मुलं, एक मुलगा कितीचं काम करतो, 15चं. 15 गुणिले 14 दिलं 200, 170 म्हणजे 210चं काम झालं एका दिवसाचं. असं किती दिवस काम करतात ते, 24 दिवसामध्ये काम करतात. हे कामाची टोटल राशी झाली तुमच्या, राईट. म्हणजे हे काम झालं डिवायडेड बाय
हे केलं तुम्ही 9 पुरुष 25 9 सव्वा 200 हे 225 15 महिला 15 15 225 प्लस 12 मुलं 12 मुलं म्हणजे किती झाले 200 हो हो सॉरी एक मिनिट 9 पुरुष 25 9 सव्वा 200 15 महिला म्हणजे 24 गुणिले 15 360 आणि 12 मुलं म्हणजे 180 हे एका दिवसाचं काम झालं तुमचं हे किती झालं 510 गुणिले 24 भागिले 540 765 आले राईट 765 आलं म्हणजे 15 ने कटते का बघा इथं 15 त्रिक 45 उरले किती 6 15 चोक 60 इथं काय होईल 15 5 75 15 1 15 17 दोन्ही 34 17 त्रिक 51 3 आणि हे 8 8 दोन्ही 16 असेल अतिशय सुंदर प्रॉब्लेम आहे एक नंबरचा प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगायला त्यांनी काळक्रम वेगच्या फॉर्मॅटमध्ये डिफाईन केलेला आहे पण हे पूर्णतः गुणोत्तर प्रमाण या संकल्पनेवरती काय आहे ते त्याची वर्किंग आहे कळतंय तर हा एक चांगला प्रॉब्लेम आहे आणि ह्याची सोडवण्याची मेथड पण आता मला जर आत्ताच्या मुवमेंटला जी वाटतं ती अल्टिमेटच आहे कळतंय इथं लिंग बदलत बसलास तू 12 पुरुष हे ते करत बसलास तू तर मग तुला दुकान लागायची शक्यता नाकारता येत नाही कळ तर मग बघा त्याला पुढच्या ह्याच्यात काय करता येईल आता हे काय म्हणतंय एक रिकामा जलतरण एका निश्चित गतीने पाण्याने भरलं जातो विशिष्ट स्पीड आहे त्याच्याने काय होतं ते भरलं जातं व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल म्हणतात ते म्हणजे त्याची जी एकूण क्षमता आहे त्याचे 3 भाग भरायला 8 तास म्हणजे 8 संग 48 480 मिनिट लागतील किंवा जाऊ दे 8 तासच घेऊन 8 तास लागतील तर पूर्ण 5 भाग भरायला त्याला किती वेळ लागेल असं विचारलंय त्याने राईट तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ अजून विचारले अजून म्हणल्यामुळे इथं 2 भाग बरोबर केले राईट तर संपूर्ण तलाव भरायला अजून म्हणते अजून म्हणजे याच्यापेक्षा लागणारा एक्स्ट्राचा वेळ विचारला तर टी बरोबर काय होईल 3/5 8 2 16 भागिले 3 5.103 तास म्हणजेच किती तास लागले हे 5 तास 20 मिनिट लागतील किती लागतील हे 5 तास हे 20 मिनिट लागतील कळतंय किती लागले हे 5 तास 20 मिनिट लागतील त्याला भरण्यासाठी विषय फिनिश होतो इथं त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये 2024 मध्ये 43% 65% 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% 65% झाली तर 43% तुलनेत किती टक्के वाढ झाली म्हणताय राईट 43% 65% झाली एका 2014 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी मोबाईल युजर्स पर्सेंटेज increased from 43% to 65% in the year 2040 is the percentage increase in relative to 43% असं विचार हे 143 आहे हे 165 आहे याच्यामधला फरक किती झाला तुमचा 22 चा झाला राईट हे रिलेटिव्ह टू 143 याचं जर फ्रॅक्शन घेतलात तुम्ही तर 2/13 होईल याला टक्केवारीमध्ये जर बदललात तुम्ही तर हे अशा पद्धतीने होईल 200/13 13 1 13 उरलं 7 13 संघ 78 तर थोडस प्रॉब्लेम रिडिंग मध्ये आपल्या काहीतरी गडबड होती मोबाईल युजर्स पर्सेंटेज increase from 43% to 65% in the year 2024 what is the percentage increase relative to 43% म्हटले राईट तर हे 43% आहे हे 65% आहे तर याच्यामध्ये 22% ची वाढ झालेली आहे
सो रिलेटिव्ह टू 43% असं विचारलेलं आहे. मी 143 वर चाललो होतो, राईट. तर हे काय होईल, 22% रिलेटिव्ह टू 43, पर्सेंटेज म्हणजे 100%. म्हणजे हे काय झालं, हे 2200 डिवायडेड बाय 43% झालं, राईट. आता याचं डिव्हिजन करायचंय. 4 पंचे 20, उरलं किती, 2 उरलं, 5 त्रिक 15 गेले, 5 उरलं, 4 एक 4, उरलं किती, 1 उरलं, 3 एक 3 गेलं, उरलं किती तुमचं 7 उरलं, 4 एक 4, उरलं किती तुमचे 3 उरले, 30 झाले, 3 एक 3 गेलं, 4 सक्क 24, म्हणजे राऊंड अबाउट 51.16%. म्हणजे तुम्हाला इथं 43 न भागाकार कशा पद्धतीनं करायला पाहिजे, भागाकाराची टेक्निक तुमच्याकडे माहित असणं गरजेची आहे. हे 43 51.16%. भागाकाराच्या या टेक्निक्स आपल्या अंकगणित नावाचा आपला कोर्स चालू आहे ऍप वरती. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेक्निक्स दिलेल्या आहेत, कळतं. आता सध्या डिस्काउंट पण चालू आहे बघा, 11 जानेवारी पर्यंत डिस्काउंट आहे, जर परचेस करायचं तर करून घ्या. त्याच्यानंतर एका दंडगोलाकाराच्या बाबतीमध्ये बोलता येते की वक्र पृष्ठभागाचे पृष्ठफळ किती आहे, 352 आहे, आणि त्याचं घनफळ किती आहे, खांबाची उंची काढा म्हणते. तर काय करूयात आपण, वक्र पृष्ठफळ काय होईल, हे वक्र पृष्ठफळ 2πr h, कारण हे परिघ असेल असं आणि असा हाईटला असेल, आणि तुम्हाला परत त्याचं घनफळ दिलंय. घनफळ काय असतंय, घनफळ हे पाय आर चा वर्ग एच आहे. तर खांबाची काय करायची, तुम्हाला उंची काढायची आहे. तर खांबाची उंची कशा पद्धतीने निघेल, तर आपण काय करूया, तिथं या घनफळला आपण पाय आर एच इंटू आर अशा पद्धतीने लिहू. मग घनफळाची किंमत किती आहे आपल्या, 2464. पाय आर एच ची किंमत किती, वक्र पृष्ठफळ किती दिलंय तुम्हाला, 352 दिलंय. तर हे भागाकारात जर 2 गेलं तुमचं, तर हे 176 येईल तुमचं पाय आर एच ची किंमत. हे भागाकारात 2 जर घेतलं तर पाय आर एच ची किंमत किती होईल, 176 होईल. हे 176 ठेवलं इथं, आणि हे परत हे आर घेतलं इथं. तर आर ची किंमत 2464 भागिले किती, 176. तर 17 एक 17, उरलं किती तुमचं 7 उरले, 76 झालं, 6 एक 17 चोक 68, म्हणजे 14 सेंटीमीटर तुमची त्रिज्या झाली. आता 14 सेंटीमीटर जर त्रिज्या झाली तुमची, तर तुम्हाला काय करायचंय, हाईट काढायची. तर 7 जर तुमची त्रिज्या असेल तर 44 काय असतो, तुमचा परिघ असतो. तर 7 ला 44, तर 14 ला काय होईल, हे 88 काय झालं तुमची परिघाला, हे एच, 8 चोक 32, 8 चोक 32, तर एच बरोबर काय होईल, 352 भागिले 88 जर केलात तुम्ही, तर हे 4 मीटर काय असेल तुमचा परिघ असेल, हाईट असेल. किती असेल तुमची, 4 मीटर परिघ असेल, हे उंची असेल. कळतं, किती मीटर, 4 मीटर उंची असेल. त्याच्यानंतर किंवा तुम्ही इथं थोडस जर डोकं लावलं असतं तरी चाललं असतं. 7 ला 44 परिघ असतो, आणि 7 ला परिघ 44, तर हे 88 च्या तुलनेमध्ये वर्कआउट केलं असतं तर 4 घेऊन गेलं असतं. 88 च्या तुलनेत 352 घेतलं असतं तरी 4 वर्कआउट करता आला असतं. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये बघा, इन अ कंट्री द रेशो ऑफ नंबर ऑफ स्टेट्स ऑफ युनियन टेरिटरीज, स्टेट्स टू म्हणजे राज्यांची संख्या किती आहे, द रेशिओ ऑफ नंबर ऑफ स्टेट्स, राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांचं गुणोत्तर, ते 52 असतील तर हे किती आहे, 13. तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, तर याच्या तुलनेमध्ये हे 39 न जास्त आहे, राईट. टक्के काळामध्ये आता 39 ची तुलना कोणाच्या तुलनेमध्ये करावं लागेल तुम्हाला, तर 52च्या तुलनेमध्ये तर काही जमणार नाही, कळलं. 300% ग्रोथ आहे.
तर इथं 300% ग्रोथ आहे आणि ती टक्के कोणाच्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा असं विचारलंय. म्हणजे तुलना टक्केवारीची कोणासोबत केलेली आहे? केंद्रशासित प्रदेशांसोबत केलेली आहे. तर तिथं ऑप्शन नाहीये, हा प्रश्न कॅन्सल होतो. 100% हा प्रश्न काय होईल? कॅन्सल होईल तुमचा. राईट? काय विचारलेलं आहे त्यांनी? केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेमध्ये असं विचारलेलं आहे. दोन संख्यांचा गुणाकार. आता गुणोत्तर आणि गुणाकार जर दिलं तर के म्हणून गणित करायचंय. के गुणिले दोन के बरोबर किती झालं तुमचं? 50 झालं. तर के चा वर्ग बरोबर 25 झालं. तर के बरोबर 5 आला तुमचा. तर हे 5 असेल, तर हे 5 दोन्ही 10 असेल. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती म्हणलं तर 15 होईल. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती होईल? 15 होईल, 15. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती झालेली आहे? 15 झालेली आहे. राईट? त्याच्यानंतर सान्वी युविकापेक्षा उंच आहे, पण नीलापेक्षा नाही. म्हणजे सान्वी जे आहे ही कुणापेक्षा? युविकापेक्षा उंच आहे, पण नीलापेक्षा नाही. म्हणजे नीलापेक्षा ती लहान आहे. राईट? चैताली नमितापेक्षा उंच आहे. चैताली कुणापेक्षा? हे नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही. म्हणजे युविका सगळ्यात त्यांच्यामध्ये उंच आहे. तर त्यांच्यातली सर्वात उंच कोण? त्यांच्यातली सर्वात उंच कोण असेल? बघा ना, हे युविकाच्या पेक्षा इथं युविका, युविकापेक्षा सान्वी, सान्वीपेक्षा नीला. तर उत्तर काय असेल? नीलाक्षी असेल. नीलाक्ष, नीलाक्ष. तर सर्वात उंच कोण आहे? नीलाक्ष आहे. राईट? आता हे खालील संख्येतील आकृत्यांच्या याच्यामध्ये काय करा म्हणलं तरी त्रिकोणाची संख्या मोजा म्हणलेला आहे. राईट? तर हे याला नंबर द्या, 1 2 3 4 5 6. बेरीज करा. 7 7 7. 7 त्रिक 21 त्रिकोण असतील. हे किती त्रिकोण असतील? 21 त्रिकोण झालेले असतील. राईट? हा तर अत्यंत सोपा आहे. पोलीस भरतीच्या पोरांना पण विचारला जातो आपण. राईट? 7 त्रिक 21 झालं. त्याच्यानंतर या प्रश्नाच्या बाबतीत बघा की काय दिलेले आहे. इथं जो भाग आहे तो त्याच्या अपोजिट साईडला ब्लॅक आहे. इथं ब्लॅक असेल तर तो त्याच्या अपोजिट साईडला काय असेल? म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये तो हे होईल. दिस इज द आन्सर. राईट? म्हणजे याच्यात पण काही फार टेन्शनचं काम नाही. राईट? तर त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे, एक्सची किंमत शोधा. आता गंमत काय आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज 180 अंश असतात. हे किती झाले तुमचे? 70 आणि हे एक्स 71 एक्स प्लस 38 बरोबर 180 झालं तुमचं. 71 एक्स बरोबर हे 142 आलं तुमचं. तर एक्स बरोबर 2 येईल. तर एक्सची किंमत किती असेल? 2 असेल. त्याच्यात काही फार गोंधळ करायची आवश्यकता नाही. त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज दिलेली. राईट? आता इथं कपलच्या बाबतीमध्ये काहीतरी दिलेलं आहे. तर हे कपलला मी काय करतो? इथं सी आहे, सी ला इथं 3 आहे. म्हणजे डी आहे तर इथं 4 असेल. सुरुवातीला 4 असेल. सुरुवात 4 असणारे हा ऑप्शन कटला मला. राईट? त्याच्यानंतर शेवटी जर बघितलं ना तर ई ला 5 आहे. तर टी चा 20 शेवटी असेल. आता शेवटी 20 असलेला हा आहे ना हा आहे. हा ओनली. सो दिस इज द आन्सर. बाकी जास्त डोक्याला ताण करून घेण्याची आवश्यकता नाही. राईट? त्याच्यानंतरच्या 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या रांगेवर हलवलं तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी, उजवीकडे हलवलं तिला की ती 12व्या जागेवरती आली. तिचा 12th नंबर आला. रँक किती आला तिचा? डावीकडून 12th आहे. म्हणजे सरकवण्याच्या पूर्वी ती कुठे होती? 8व्या जागी होती. 9 10 11 12 म्हणजे ती अगोदर कुठे होती? त्या ओळीमध्ये 8 हे ओरिजिनल पोझिशन. राईट? तर काय विचारलं तर ती हलवण्याच्या आधी रांगेमध्ये कितव्या बाजूने, उजवीकडून कितव्या बाजूवर होती? तर आता हे डावीकडूनचा क्रमांक आणि उजवीकडूनचा क्रमांक जो असतो
तो टोटल पेक्षा 1 ने जास्त असेल. मग टोटल किती आहे? 21. 21 पेक्षा 1 ने जास्त म्हणजे 22. या दोन क्रमांकांची बेरीज 22 आली पाहिजे. त्यातला हा 8 आहे. म्हणजे हा काय असेल? 14th असेल. तर तो कुठल्या क्रमांकावरती असेल? तर ती ओरिजिनली उजवीकडून कितव्या क्रमांकावरती होती? 14व्या. डावीकडून 8व्या क्रमांकावरती ओरिजिनली होती ती. इथे काही जास्त डोक्याला ताण करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणते हे? इथं हे खाली पूर्ण वर्ग दिसतोय 6. बघा हे 5 आणि 1 6चा वर्ग 36, 8 आणि 1 9चा वर्ग 81, 8 आणि 6 14चा वर्ग 196 झालेला असेल. राईट, हे 196 असेल. ओके. त्याच्यानंतर खालील प्रश्नात एक श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा असं म्हणतात. आपण चेक करूयात काय काय प्रकरण आहे. 2 आहे, 12 आहे, 66 आहे, 297 आहे, 1485 आहे, 5940 आहे आणि 20790 एक आहे. राईट. तर आता मला काय करायचं आहे? आपल्याला याच्यात लॉजिकली वर्कआउट करायचंय. कुठला नंबर चुकीचा असं विचारलंय त्यांनी. तर कुठं काय बसतंय ते चेक करूयात. आपण जर याच्या बाबतीमध्ये बघितलं, हे एक्झॅक्ट 4 पट आहे. 14 चोक 56, 8 चोक 32, 5 चोक 20, 59 40. राईट. आणि इथून इथं जर बघितलं आपण तर हे 6 पट आहे एक्झॅक्ट. आणि 12च्या तुलनेमध्ये 66 जर बघितलं तर 5.5 पट आहे. आणि याच्या तुलनेमध्ये जर बघितलं आपण तर हे 5 पट आहे. राईट. म्हणजे नक्कीच हे काहीतरी पटीचा खेळ आहे. आता याच्या तुलनेमध्ये ही पट बघायची आपल्याला. 4 पट घेतलं तर खूपच जास्त होती ती. तर 4 पट म्हणजे काय करू? 940चं अर्ध जर घेतलं मी 420, 470, 470, 110. बरं ठीक आहे, बघूयात काय होतं. 6 5 पट. मी एक काम करून बघतो, इथं 5 पट घेऊन बघतो मी. 6 पट, 5.5 पट, इथं 5 पट घेतो मी. इथं 5 पट घेतलं तर मला इथं 300च्या जागी मला 297च्या जागी मला 330 घ्यावा लागेल. राईट. आता हे 330 जर आलं तर मला हे पुढं 4.5 पट घ्यावं लागेल. आता 4.5 पट बसते का बघणं गरजेचं आहे. तर 330 ची 4 पट 1350 झालं ते. आणि 30 ची 4.5 पट 120 आणि 15 1485 बसली ना 4.5 पट. राईट. आणि हे तर इथून इथं 4 पट बसलेलं आहे. आता हे नक्कीच 3.5 पट असेल. किती पट? 3.5 पट. 3.5 पट म्हणजे ह्याची 1080चा अर्ध 1880 बरोबर आहे. 80 होईल, 80चा 18 90 होऊन जाईल. म्हणजे 3.5 पट आहे. हे चुकतंय कुठं? 297 वर चुकतंय. 297 ऑड मॅन आउट आहे. तर चुकीची संख्या कोणती? 297. कळतंय? तर ते कशा पद्धतीनं लॉजिक लावायचं कळलंय का? मालिकेमध्ये कोणतं चिन्ह येतं हे सांगणं सोपं आहे. पण चुकीचं कोणतं येतं हे काढणं खूप अवघड असतं. राईट. त्याच्यानंतर 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4 न पूर्ण भाग जाणार आहे. पण 4 मध्ये 4 हा एक अंक सुद्धा आहे. त्याच्यात 4 पण एक अंक असला पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? हे बघा, 1 ते 100 विचार आहे. तर 4 न भाग जाणारा बघा असं होऊन जाईल. म्हणजे तुमचा 4 असेल. 14 असणार म्हणजे तुमचा 24च आहे. कळलं? त्याच्यानंतर तुमचा 34 असणार नाही पण 44 असेल. 54 असणार नाही 64 असेल. 74 असणार नाही 84 असेल ना. आणि 94 असणार नाही. राईट. म्हणजे हे 4 एकक स्थानिक प्रकरण असणारे असे भेटून जातील. तुम्हाला या लाईन मध्ये एक 40 नावाची संख्या भेटते की जिला 4 न भाग जातो. जातो ना 40.
राईट, की ज्याच्यातला एक अंक किती आहे माझा 4 आहे. त्याच्यानंतर मला 41, 42, 43, 44 आहे. 48 ला एक जातो दाखवून. आणि त्याच्यानंतर मग आता बाकी 4 न भाग जातील, तर त्यांच्यामध्ये 4 हा अंक असणार नाही. अशा किती संख्या भेटल्या आपल्याला? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 संख्यांमध्ये 1 ते 100च्या दरम्यान किती संख्या असतील? 7 संख्या असतील, की ज्याच्यामध्ये काय असेल, 4 न भाग जाणाऱ्या संख्या असतील आणि त्यातला एक अंक 4 पेक्षा निश्चितपणे, त्यांच्यापैकी एक अंक हा काय असेल? निश्चितपणे 4 असेल. तर याचं उत्तर किती असेल? पहिलं ऑप्शन 7 असेल. तर मागच्या 3-4 वर्षामध्ये आलेल्या पेपरपैकी हा सर्वात कठीण पेपर आहे. तर याच्या कट ऑफच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर निश्चितपणे मागच्या सारखा याचा कट ऑफ हाय जाणार नाही. कळलं? एवढ्या हाय लेवलला जाणार नाही. असेल थोडाफार त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे कट ऑफ. कारण मॅथ्सचे प्रश्न खूपच स्टँडर्ड आहेत आणि हे माझी बऱ्याच दिवसाची अपेक्षा होती की अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले पाहिजे. कळलं? खास करून 2017-18च्या नंतर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. तर गणिताकडे दुर्लक्ष करू नका. आणि गणित हा काही असं वन डे लेक्चर करून 15 दिवसाची बॅच करून 20 दिवसाची बॅच करून संपवणारा नाहीये. ती एक स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. त्याची एक थॉट प्रोसेस रक्तामध्ये विरघळावी लागते. त्यासाठी किमान 4-5 महिने तुम्हाला बॅच करणं गरजेचं आहे. कळतंय? उगीच काहीतरी ते रेकॉर्डेड बॅच घेऊन त्याच्या नादाला लागू नका. होत नाही. रेकॉर्डेड बॅचेस तुम्ही बघत नाही. कळलं? आणि त्याचा दर्जाही काय असतो माझ्या स्वतःला माहिती आहे. कळतंय? तर तुम्ही थोडंसं शहाणपणाने घ्या. या विषयाला दुर्लक्ष करू नका आणि थोडंसं त्याला वेळ देऊन शिका. वेळ देऊन शिकल्याशिवाय अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं शक्य नाहीये. तर हा लेक्चर इकडे संपवतो. या प्रश्नामध्ये मला फक्त डाऊट एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये येतोय. तो कुठला प्रश्न आहे? तर ते एकच मिनिट. जस्ट अ मिनिट. तर हा 90वा क्रमांकाचा एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशातील प्रदेशांची संख्यांचं गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? त्याचं ऑप्शन दिलेलं नाहीये तिथं. ते 300% जास्त आहेत. हा प्रश्न 101% कॅन्सल. कळतंय? तर हे संभाव्य उत्तर वगैरे नाहीयेत. हे पक्के उत्तर आहे. कळतंय? हे संभाव्य बिंबवायचा खेळच नसतो आमच्याकडे. आमच्याकडे परफेक्ट हेच आन्सर असणार आहे. हाच प्रश्न कॅन्सल होईल. बाकीचा कुठलाच प्रश्न कॅन्सल होण्याची दूर दूरवर शक्यता नाही. तर हे लेक्चर इकडे थांबवतो. नमस्कार.